तर बघा, एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 40% गुण आवश्यक आहेत. एक विद्यार्थी 200 गुण घेऊन 40 गुणांनी अनुत्तीर्ण झाला तर परीक्षा एकूण किती गुणांची असेल? क्वेश्चन विचारला गेलेला आहे SSC 2013 साली. काय असणार आहे बरं ह्याची ट्रिक? तर काय सांगितलेले त्याने आपल्याला 40% गुण आवश्यक आहेत. बरं, टक्केवारीचा भाग डाव्या साईडला लिहितो. हे 40% गुण आवश्यक आहेत पास होण्यासाठी, बरोबर, उत्तीर्ण होण्यासाठी. तर एक विद्यार्थी 200 गुण घेऊन 40 गुणांनी अनुत्तीर्ण झाला आहे. म्हणजे 200 गुण त्याला मिळालेत, परंतु 40 गुण कमी मिळाल्यामुळे तो नापास झालेला आहे. मग हे 200 आणि हे 40 ह्यांची बेरीज करा. किती आली रे? ती आली 240. म्हणजेच 40% म्हणजे काय असणार आहे? 240 असणार आहे. तर मला विचारलं काय, तर परीक्षा एकूण किती गुणांची होते? मग एकूण गुण किती असणार आहेत रे? 100% असणार आहेत. बरोबर ती नाही का? एक्स मानतो. आणि सांगितल्याप्रमाणे कधी बी एक्स समोरील घटक हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. एक्स समोरील घटक छेदामध्ये असते. म्हणजेच एक्स बरोबर ती 240 गुणिले 100 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बघा. हे छेदामध्ये एक्स समोरील संख्या छेदामध्ये आली 40. आता हे भागाकार करा बरं. 0 0 कॅन्सल. 4 सख, बरोबर, 4 सख 24 आलं. म्हणजे 6 गुणिले 100 किती असते रे? 600. किती असते? 600. मग एकूण ती परीक्षा किती गुणाची होती रे? ती होती 600 गुणाची. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे तुमचा? 1 असणार आहे. इतकं सिंपल आहे. आता नेक्स्ट पाहूया. एका माणसाने आपल्या जवळील रकमेपैकी 35% रक्कम मुलाला दिली, 25% मुलीला दिली आणि उरलेल्या रकमेच्या 50% रक्कम शाळेला दिली. आता त्यांच्याकडे रुपये 2000 उरले आहेत. तर त्यांच्याकडे एकूण किती रक्कम होती? तलाठी 2016चा क्वेश्चन आहे. काय सांगितले बघा बरं त्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 35% बी रक्कम खर्च झालेली, म्हणजेच मुलाला दिलेली, आणि 35 झालं तर 25% मुलीला दिलेली. मग एकूण रक्कम किती गेली बरं मुलाला आणि मुलीला देऊन? 35 आणि 25 किती होतात? 60. बरोबर, हे 60 झालं. 60 जर झालं तर मग ही थोडक्यात खर्च झालेली, मुलाला मुलीला दिलेली. मग शिल्लक किती राहिले रे? हे 60 झाले ना. मग 100मधनं काय केले आपण? ते 60 वजा केले, तर शिल्लक राहिली 40% रक्कम. किती राहिली? 40% रक्कम राहिली. पण ते पुढं काय म्हणतात? उरलेल्या रकमेच्या 50%. मग हे 40 जी रक्कम राहिलेली त्याच्या नाही का 50%, म्हणजेच ह्या 40च्या हाफ असणार आहे, म्हणजेच 20 असणार आहे. बरोबर, 50% रक्कम शाळेला दिली. आता त्याच्याकडे 2000 रुपये शिल्लक राहिले. मग आता 40चे जर 50% काढले तर 20. मग ती काय शाळेला दिलेली, मग 40मधून 20 गेले, खाली 20च राहणार आहेत. म्हणजेच 20%, बघा 20% म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे? उरलेली रक्कम 2000 दिलेली. कारण माझ्याकडे शिल्लक तर 20% राहिलेले आहेत आणि रकमेत बोलायचं झालं तर 2000 रुपये. मग आपल्याला नाही का एकूण किती रक्कम होती? तर मग 100% रक्कम असते. मग हे 100% बरोबर ते काय? क्वेश्चन मार्क. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग एक्स बरोबर ते असं होईल, हे 2000 क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर हे 100 गुणिले 2000 किंवा 2000 गुणिले 100 होईल. छेदामध्ये एक्सच्या समोरील संख्या म्हणजे 20. हे 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, बरोबर. मग बे एक बे, आणि इथं म्हणजे 2 शून्य अटॅच. 100 गुणिले 100 जर केलं तर माझं फायनल आन्सर येणार आहे एकावरती 4 शून्य, म्हणजेच किती असणार आहे ते? 10,000 रुपये. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असेल तर मग तुमचा 3 असणार आहे. बरोबर, अशा प्रकारे या क्वेश्चनचा आन्सर आहे. नेक्स्ट पाहूया. एका विद्यार्थ्यास परीक्षेत 20% गुण मिळाले व तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्या विद्यार्थ्यास 42% गुण मिळाले व तो 1 गुण अधिक मिळवून उत्तीर्ण झाला. तर त्या परीक्षेत एकूण गुण किती? पोलीस 2009चा क्वेश्चन आहे हा. पोलीस भरतीसाठी विचारलेला आहे. काय सांगितले बघा बरं. 20% गुण मिळाले, 10 गुण नाही का, 10 गुणाने अनुत्तीर्ण झाला. असे जर क्वेश्चन जर विचारले बघा, इथं 20% नाही का, 10 गुणाने अनुत्तीर्ण झाला, आणि इथं 42% 1 गुण अधिक मिळाले. म्हणजेच ही जी गुण दिलेले त्यांची करायची बेरीज. 10 अधिक 1
मिळून किती झाले 11 झाले बरोबर. आता ह्यांच्या दोघांमधला फरक कारण इकडे वाढलेलं आहे इकडे घट झालेली इकडे वाढ झालेली एका गुणाची म्हणजे टक्केवारीचा फरक घ्यायचा. 42मधून जर 20 जर गेले तर खाली किती राहतात 22 म्हणजेच 22% म्हणजेच 11 गुण असणार आहेत. बघा हे 22% म्हणजे 11 गुण असणार आहेत. तर आपल्याला 100% एकूण गुणाची विचारली मग 100% बरोबर ते नाही का क्वेश्चन मार्क झाला. आता हे काटाकाटी हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला म्हणजेच x बरोबर ती काय होईल 11 गुणिले 100 छेदामध्ये 22 येणार आहे. 11 1 11 11 दोन्ही 22 100च्या निम्म म्हणजे 2ने भाग देतो तर 100च्या निम्म होणार आहे म्हणजेच 50. मग काय क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं आपल्याला तर त्या परीक्षेत एकूण गुण किती तर किती असणार आहेत 50 गुण असणार आहेत. ऑप्शन क्रमांक काय असेल रे 4 असणार आहे. अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. आता नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते. संयुक्त गट क पूर्व 2022चा क्वेश्चन आहे. एकदम सिंपल आहे बघा. आता बघा काय दिले क्वेश्चनमध्ये आपल्याला एका परीक्षेत 35% विद्यार्थी पास झालेत आणि आपल्याला नाही का संख्येमध्ये काय दिलेले 455 विद्यार्थी नापास झालेत आणि टक्केवारीमध्ये नाही का पास झाले दिलेले आणि संख्येमध्ये नापास झालेले. मग असं नाही चालणार. ह्या टक्केवारीला नाही का नापासमध्ये कन्वर्ट म्हणजे 35% पास आहेत तर नापास किती असणार आहेत 100मधनं नाही का 35 वजा करा बरोबर. तर हे 100%मधून 35 जर वजा केले तर किती असणार आहे 65% असणार आहे. किती येईल 65%. आता टक्केवारी बोलायचं जर म्हटलं तर 65% म्हणजेच क्वेश्चनमध्ये दिले आपल्याला 455 विद्यार्थी बरोबर. मग इथं 455 इथे लिहिले तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते. मग विद्यार्थी किती असणार आहे 100%. हे 100% बरोबर ती काय आहे क्वेश्चन मार्क. आता हे नाही का कॅल्क्युलेशन करून घ्या. एक समोरील घटक छेदामध्ये असतो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं 455 गुणिले 100 छेदामध्ये काय येणार आहे 65 येणार आहे आणि एका साईडला एक शिल्लक राहणार आहे. आता 65ने आपल्याला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे. 5ची कसोटी लागू करा बरं बरोबर. 5ची कसोटी जर लागू केली तर 100ला भाग देतो मी. बघा 5 दोन्ही किती 10 0 1 ॲज इट इज. इथं 5 1 5 खाली राहिलं 1 वरून घेतले 15 झाली संख्या 5 3 15 13 आलं. आता काय करा 13ने भाग द्या. 13ने काय करायचं आहे 455ला भाग द्या म्हणजे असं होईल x बरोबर ती बघा 13 1 13 2 7 13 त्रिक 39 45मधून 39 जर गेले तर 6 वरून घेतले 5 संख्या झाली 65. 13 5 किती रे 65 म्हणजे 13ने जर 455ला भाग जर दिला तर भागाकार किती आला 35 आला. गुणिले गुणाकारमध्ये शिल्लक आहे 20 आहे बरोबर. आता ह्यांचा गुणाकार करून घ्या. x बरोबर ती हा 0 ॲज इट इज ठेवा आणि 35 दोन्ही किती 70 म्हणजे ती परीक्षा त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते ते बसले होते बघा 700. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे तुमचा 2 असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.